प्राण्यांकडून माणसांमध्ये पसरणारे काही आजार इतके गंभीर असतात की ते थेट जीवावर बेतू शकतात। अशा रोगांना इंग्रजीमध्ये झोनोटिक डिसीजेस असं म्हणतात। जगभरात अनेक गंभीर आजार हे प्राण्यांमुळे माणसांमध्ये पसरतात आणि याबद्दल जागरूकता असणे खूप गरजेचे आहे। हे रोग प्रामुख्याने प्राणी, पक्षी किंवा कीटकांपासून माणसांमध्ये संक्रमित होतात। हे संक्रमण थेट चाव्यांमधून, संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून, दूषित अन्न पाणी किंवा काही वेळेला हवेच्या माध्यमातून देखील होऊ शकतात। त्यामुळे हे आजार ओळखणे आणि त्यापासून बचाव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज राष्ट्रीय प्राणीजन्य रोग दिनानिमित्त प्राण्यांकडून होणारे रोग कोणते आहेत हे आपण सविस्तरपणे पाहूया। WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार मानवांमध्ये आढळणाऱ्या प्रत्येक संसर्गजन्य रोगांपैकी मोठा भाग हा झुनोटिक आहे। सर्वात पहिला आणि अत्यंत धोकादायक रोग म्हणजे रेबीज। हा रोग प्रामुख्याने कुत्रा, मांजर, कोल्हा किंवा वटवा घोळ यांच्या चाव्यामुळे पसरतो। हा विषाणू थेट मज्जासंस्थेवर परिणाम करतो। लक्षणांमध्ये ताप, भीती वाटणे, पाणी पाहून घाबरणे आणि मानसिक अस्थिरता यांचा समावेश होतो। एकदा लक्षणे दिसू लागली की हा रोग जवळपास नेहमीच जीव घेणा ठरतो, म्हणून त्वरित लसीकरण घेणे आवश्यक आहे। दुसरा महत्त्वाचा रोग म्हणजे अँथ्रॅक्स, जो गाय, मेंढी आणि शेळी यांसारख्या जनावरांपासून होतो। बॅसिलस अँथ्रासिस या जीवाणूमुळे होणारा हा रोग संक्रमित मांस आणि प्राण्यांच्या संपर्कातून पसरतो। यामध्ये त्वचेवर जखमा, ताप आणि श्वसनास त्रास अशी लक्षणे दिसतात। लेप्टोस्पायरोसिस हा रोग उंदीर आणि इतर प्राण्यांच्या लघवीतून पसरतो। विशेषतः पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे याचा धोका वाढतो। यामध्ये ताप, स्नायू दुखणे, डोळे लाल होणे आणि किडनीवर परिणाम अशी लक्षणे दिसतात। ब्रुसेलोसिस हा रोग म्हणजे गाय, म्हैस आणि बकरी यांच्यापासून पसरणारा रोग आहे। कच्चे दूध किंवा संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून हा संसर्ग होतो। दीर्घकाळ ताप, थकवा आणि सांधेदुखी ही याची प्रमुख लक्षणं आहेत, त्यामुळे दूध नेहमी उकळूनच प्यावे। बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झा हा रोग पक्ष्यांपासून म्हणजेच विशेषतः कोंबड्या आणि बदकांपासून पसरतो। इन्फ्लुएन्झा व्हायरस याचे कारण आहे। याची लक्षणे म्हणजे ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास अशी असतात। काही प्रकार मानवांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात। कोविड-19 हा देखील झुनोटिक रोग मानला जातो। त्याचा प्रारंभिक स्रोत प्राण्यांशी संबंधित असल्याचे मानले जाते। या रोगाने संपूर्ण जगावर मोठा परिणाम केला आणि आपल्याला स्वच्छता, मास्क आणि आरोग्यविषयक काळजी यांचे महत्त्व पुन्हा शिकवले। प्लेग हा इतिहासात लाखो लोकांचा जीव घेणारा रोग आहे। याचे कारण येर्सिनिया पेस्टिस जीवाणू आहे। हा रोग उंदीर आणि त्यावरील पिसू म्हणजेच फ्लीस यांच्यामुळे पसरतो। यामध्ये तीव्र ताप आणि लिम्फ नोड्स, सूज येणे ही प्रमुख लक्षणे दिसतात। आजही काही ठिकाणी हा रोग आढळतो पण नियंत्रणात आहे। टॅक्सोप्लाझ्मोसिस हा रोग मांजरीच्या विष्ठेतून पसरू शकतो। याचे कारण टॅक्सोप्लाझ्मा गॉन्डी हा परजीवी आहे। विशेषतः गर्भवती महिलांसाठी हा रोग धोकादायक असतो। याची लक्षणे सौम्य ताप आणि थकवा अशी असू शकतात, पण काही वेळेला गंभीर परिणाम होऊ शकतो। रिंगवर्म हा बुरशीजन्य संसर्ग आहे, जो मांजर आणि कुत्र्यांपासून त्वचेवर पसरतो। यामध्ये गोलाकार लाल डाग आणि खाज हे प्रमुख लक्षण आहे। झुनोटिक रोग टाळण्यासाठी काही साधे उपाय म्हणजे प्राण्यांशी संपर्कानंतर हात धुणे, लसीकरण करणे, विशेषतः रेबीज लस हिच्यासाठी, कच्चे मांस किंवा दूध टाळणे, प्राण्यांची नियमित आरोग्य तपासणी आणि स्वच्छता पाळणे। प्राणी आपले मित्र आहे, पण त्यांच्याकडून होणारे काही रोग हे गंभीर असू शकतात। योग्य जागरूकता आणि काळजी घेतल्यास आपण हे सर्व रोग पूर्णतः टाळू शकतो। झुनोटिक डिसीजेस बद्दल माहिती असणे म्हणजे स्वतःचे आणि समाजाचे संरक्षण करणे आहे। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। आपण असे रोग टाळण्यासाठी अजून कोणती काळजी घेऊ शकतो हे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा। ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।